औरंगाबाद न्यूज में आप सभी का स्वागत है। अभी हम कायवा टोकर में साहेबराव पाटिल डोनगांव पर एक स्कूल है यहाँ पर, और स्कूल के जो मुख्य अध्यापक है शेख अय्यूब उस्मान सर, उनसे पूरी जानकारी प्राप्त करते हैं कि उनके स्कूल में पहली से 10वीं या 12वीं कहाँ तक क्लासेस है और स्कूल में क्या क्या सुविधा प्रोवाइड की जाती है, पूरी जानकारी प्राप्त करते हैं और दर्शकों की मालूमात में इजाफा करतो। सर, आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन, स्वागत आहे। आणि आता दर्शकांना म्हणाले आम्ही की आपलं जे शाळा आहे तर आपली शाळामध्ये पहिली ते कितीपर्यंत आहे त्याचं मतलब आमच्याकडे 5वी ते 12वी पर्यंत चालतं। ज्युनियर कॉलेज पण आमच्याकडे आहे आर्ट फॅकल्टीचं। 5वी पासून ते 12वी पर्यंत आम्ही ते चालवतो। सर, आपण म्हटलं की 5वी ते 12वी पर्यंत आहे आपलं, तर शासनाकडून जे सुविधा भेटते विद्यार्थ्यांना काय काय सुविधा देतात? आमच्याकडे मोफत पाठ्यपुस्तकं 5वी ते 8वीच्या मुलींना दिले जातात। त्याच्यानंतर मध्यान्ह भोजनाची व्यवस्था ही केंद्र शासनाकडून आमच्या मुलांना दररोज 12-12:30च्या दरम्यान आम्ही देतो। त्याच्यामध्ये उत्कृष्ट प्रकारची जी खिचडी आहे, वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये टाकून आम्ही त्यांना भाजीपाला देऊन ती त्यांना दररोज दुपारी 12 वाजता देण्याचा आमचा प्रयत्न असतो, उत्कृष्ट क्वालिटीचा। सर, आपण हे शाळेमध्ये किती वर्षापासून कार्यरत आहे? मी या ठिकाणी 2013 पासून कार्यरत आहे। 2020 पासून मी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार घेतलेला आहे। सर, हे जे आपली शाळा आहे ते मुला मुलींची आहे का फक्त मुलांची शाळा? नाही, आमची ही ग्रामीण भागातली शाळा ही मुला मुलींची आहे। जवळपास या शाळेमध्ये 289 मुले आणि 236 मुली, म्हणजे जवळपास 550च्या पुढे आमची विद्यार्थी संख्या। सर, आपले जे शाळा आहे याची स्थापना कधी झाली? आमच्या शाळेची स्थापना या संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार स्वर्गीय साहेबराव पाटील डोनगावकर अण्णा यांनी या संस्थेची स्थापना या ठिकाणी 1980 मध्ये केली, ज्यावेळेला ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। आणि त्यानंतर या ठिकाणी या संस्थेची यशस्वी धुरा त्यांनी खूप दिवस चालवली। त्यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी या शाळेचा संपूर्ण कार्यभार या तालुक्याचे आमचे नेतृत्व, आमचे आदरणीय शिवसेना नेते कृष्णा पाटील डोनगावकर साहेब, की जे आज गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, यांनी घेतली। आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुद्धा ते या ठिकाणी काम करत आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी, की ज्या संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भूषविले, अशा सौभाग्यवती देवनेते डोनगावकर सध्या या संपूर्ण संस्थेचा कार्यभार अत्यंत बारकाईने पाहत आहेत आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने आम्ही ही वाटचाल या ठिकाणी यशस्वी करत आहोत। सर, आपण म्हटले की आपले शाळेमध्ये 5वी ते 12वी पर्यंत जे आहे तर कॉलेज पण आहे, तर कॉलेजमध्ये फॅकल्टी फक्त आर्ट्स आहे का आपलं? हो, आमच्याकडे फक्त आर्ट्स फॅकल्टी आहे, कारण ग्रामीण भागातली शाळा आहे। इथे आमच्याकडे सायन्स लॅब वगैरे आणि मग त्यांच्यासाठी लागणारा संच आमच्याकडे उपलब्ध नाही, म्हणून आमच्याकडे आम्ही आर्ट्स ही फॅकल्टी सुरू केलेली आहे आणि भरपूर प्रवेश आमच्याकडे जवळ 100-150 प्रवेश या ठिकाणी होतात। सर, शाळेमध्ये आपले नर्सरी पण केलेली आपण त्याच्याबद्दल? हो, आमच्याकडे आता जे शासनाने एक नियम यावर्षी दिला की एक विद्यार्थी एक वृक्ष, त्या पद्धतीने आमच्याकडे हजारो झाडं आहेत। डेन्स फॉरेस्ट आमच्याकडे आहे। ग्राउंडवर जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी प्रत्येक प्रकारचं झाड आहे, प्रत्येक प्रकारचं फुलझाड आम्ही लावलेलं आहे। आमचा सर्व संच यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी झटत असतो। आमचे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते सुद्धा या झाडाला पाणी देतात, त्याची साफसफाई करतात। वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्यामध्ये सुद्धा आम्ही झाडं लावलेली आहेत। आम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला जेव्हा फुलं लागतात ती आमच्या शाळेतून उपलब्ध होतात। सर, आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कोणते होते? सर, दिंडी आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दररोज आम्ही परिपाठ घेतो प्रार्थनेसाठी। एक म्हणजे अगदी राष्ट्रगीत होतं, एक चांगल्या प्रकारची प्रार्थना आम्ही घेतो। त्याचप्रमाणे विविध जयंत्या पुण्यतिथ्या आम्ही साजऱ्या करतो। त्याचप्रमाणे आमच्याकडे वक्तृत्व स्पर्धा आम्ही घेतो। मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही या ठिकाणी रात्रंदिवस झटत असतो। त्या ठिकाणी काही 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, ही राष्ट्रीय सण आम्ही साजरे करतो। त्यावेळेला त्या मुलांचे जे त्यांच्याकडे जे कला असतील त्या आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर आमचं सादर करतो। आमचे ज्येष्ठ शिक्षक वाबळे सर हे निश्चितपणे त्या कामासाठी मला या ठिकाणी मदत करत असतात आणि
एक चांगल्या प्रकारचा वक्ता म्हणून सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पाहतो. ते सगळ्या मुलांची तयारी करून घेतात आणि अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातले असे की त्यांच्याकडे विविध कला आहेत, परंतु योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन जर मिळालं तर निश्चित त्या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकतो. सर आपलं नाव आणि शाळेचं नाव आणि पत्ता. माझं नाव आहे शेख अयूब उस्मान. मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी मी आदरणीय कृष्णा पाटील डोणगावकर, देवनेते डोणगावकर, इंदुमतीताई डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करत आहे. या शाळेचं नाव मी तुम्हाला अगोदरच स्पष्ट केले की या जिल्ह्याचे माजी खासदार स्वर्गीय साहेबराव पाटील अण्णा डोणगावकर यांच्या नावाने आम्ही यानंतर नावामध्ये बदल केला. अगोदर सोसायटी हायस्कूल असं या शाळेचं नाव होतं. त्यानंतर आम्ही लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अशा प्रकारचं नामकरण केलेलं आहे. आमच्या संस्थेचं नाव आहे गंगापूर तालुका एज्युकेशन सोसायटी. आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे. आणि सरांनी जी माहिती दिलेली आहे, तर आपण शाळेमध्ये किती वर्षापासून कार्यरत आहे त्याच्याबद्दल सांगा. मी या लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 2021 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. यापूर्वी इथे कार्यरत होतो. सर शाळेमध्ये जे नर्सरी आहे आपलं बी योगदान आहे ते सरांनी म्हटले, काय योगदान आहे आपलं? विद्यालयाच्या परिसरामध्ये जी रिकामी जागा होती त्यात शासनाच्या धोरणानुसार डेन फॉरेस्ट हा जो प्रोजेक्ट आहे तो महाराष्ट्रभर त्या ठिकाणी राबवला गेला. त्यात आम्हाला ICICI बँकेने विविध वृक्षांची रोपं उपलब्ध करून दिली आणि आम्ही तो 10 गुंठ्यामध्ये तो डेन फॉरेस्ट प्रकल्प या ठिकाणी उभा केला. त्यासाठी आम्ही ड्रिपची व्यवस्था केली आणि आज वृक्षाची उंची जवळजवळ 20 ते 25 फूट या ठिकाणी झालेली आहे. ही निश्चितपणे धोकादायक आहे. आज बहुतांश शहरातील विद्यार्थी जर आपण पाहिले की आज फास्ट फूड हे अत्यंत धोकादायक अशा प्रकारचं असलं की हॉटेलमध्ये जाणं त्या ठिकाणी नाही चले गई औरंगाबाद चले गई ना वो करे नहीं लोग. हाँ चले गए.
सोया जो कंटक ये बच्चों को खिलाते हैं। आती क्या रोज मैं बोलो याद आती कि नहीं। ये है ना। हाँ ये धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची प्राप्त करून देण्याचा